पावसाळा हा असा ऋतू आहे की पाऊस पडला की आपल्याला काहीतरी तळलेलं कुरकुरीत खायचं मन करते. तर आज आपण मूग डाळ कचोरी कशी करायची तेच बघतोय. अगदी कुरकुरीत स्पायसी अशी ही कचोरी बनते. वरच्या आवरणासाठी 1.5 कप मैदा घेऊन चवीनुसार मीठ आणि पाव कप तेल घालून हे अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं. तेल मैद्यामध्ये चांगल्यापैकी मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळ्याला चांगल्यापैकी व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार आपटून आपटून मळून घ्यायचं. मळून झाल्यावर यावर झाकण ठेवून साधारण अर्धा ते 1 तास रेस्ट करण्याकरिता तसंच राहू द्यायचा. तुम्ही 2 ते 3 तास सुद्धा ठेवू शकता. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 1 मोठा चमचा धणे, हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण जाडसर वाटून घ्यायचं. एका वाटीमध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि जी तयार भरड आहे ती काढून घ्यायची. त्यानंतर 4 ते 5 तास भिजवून घेतलेली अर्धा कप मूग डाळ आहे हे सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायची. बारीक पेस्ट न करता थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची. दुसऱ्या वाटीमध्ये 1 चमचा लाल मिरची पूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा आमचूर, किंचित साखर, थोडीशी कसुरी मेथी, हिंगाचं पाणी घातलेलं आहे आणि आणखीन थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर आपली पूर्व तयारी झालेली आहे. पॅन मध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून जी भरड वाटीमध्ये काढून घेतलेली होती ती घालायची आहे आणि थोड्या वेळ तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायची. त्यानंतर 2 मोठे चमचे बेसन घालून बेसन सुद्धा तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचं. बेसन चांगल्यापैकी परतून झालं की जे सुक्या मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची. वाटून घेतलेली मूग डाळ घालायची आहे. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून कंटिन्युअसली परतत डाळ शिजतपर्यंत शिजवून घ्यायचं. हा मसाला तयार करताना नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा. हे जे मिश्रण आहे चांगल्यापैकी भाजल्या गेल्यावर गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. वरून 1 चमचा चाट मसाला घालून हे हाताने मिक्स करून पेढ्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. गोळा जो आहे 1 तास रेस्ट दिल्यानंतर मस्तपैकी मुरलेला आहे. याचे सुद्धा छोटे छोटे गोळे तयार करून वरतून थोडासा मैदा भरभरून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार जशी कचोरी भरून घेतो त्या प्रकारे कचोरी जी आहे स्टफ करून भरून घ्यायची. हवा असल्यास तुम्ही लाटून सुद्धा करू शकता. पारी तयार करून त्यामध्ये गोळा भरून हाताने चपटी करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल फार गरम नाही करायचं आणि या कचोऱ्या यामध्ये सोडून लो फ्लेमवर दोन्ही साईडने खरपूस होतपर्यंत तळून काढायची आहे. हळूहळू ती फुगेल आणि वरती येईल. खालची बाजू पूर्णपणे शिजली की मग पलटी करून दुसरी साईड सुद्धा शिजवायची आहे. बघू शकता कचोरी मस्त टम्म फुगलेली आहे. कलर सुद्धा मस्त आलेला आहे. मस्त अशा कुरकुरीत होतात. गरमागरम तर मस्तच लागतात. पण तुम्ही दही, हिरवी चटणी, हिरवी मिरची, चिंचगुळाची चटणी कशाबरोबरही सर्व करू शकता. एक नंबरच लागतात. तर नक्की ट्राय करून बघाल. कशा झाल्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.